तर नमस्कार मंडळी, स्वागत असा तुमचा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मंडळी तुम्ही बघू शकता माझ्यासोबत आपले उघडे नागडे पोरगे असत. आम्ही आज अजगणी गावामध्ये असो, बँजोच्या ऑर्डरसाठी इलेले होतो. आणि हा जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या घरी, म्हणजे आमच्या पाहुण्यांकडे आम्ही थांबलो. तर आजचा ब्लॉग असो की आपण आता जातो नदीवरती. यांची नदी असं गड नदीत लागतं नाही. तर गड नदीच्या आपण इथे इलेले असो. आणि आता ती गड नदी पण बघूया. आणि हे आता पोरगे ते आंघोळ करतले. आमची तर झाली, आम्ही लवकर उठून आंघोळ केलेली होती. तर माझ्यासोबत आता सागर असा, तो दीपक, आमचो ऑर्गनिस्ट दोघवले कीबोर्डिस्ट असत. आणि थोडेसे पोरगे पुढे गेलेले असत. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. ह्यो जर व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा. तर मंडळी बघू शकतात, अजगणी गाव असा फेमस यूट्यूबर अमोल सावंत आणि यांच्याच वाडीत आपण असो, कुस्तळवाडी म्हणून. तर आता जातो, आता या समोर वाटेने आमका जाऊक सांगितलेला होता. मंडळी वाट तुम्ही बघू शकता. आता आम्ही नदीच्या थैस इलो. गेले खय रे? बहुतेक वाट चुकलेली आहे. ते विचारत गेलो पुढे. मंडळी आम्ही बरोबर इलेलो. आता हे बघा, हे तिघे जण पाठी रवलेले. अगदी भारी हा नजारो बघा. चप्पल काढू नको, करपा लागतील. मंडळी बघा, अशी मस्त अशी नदी असा, पूर्ण अशी पाणी एकदम भारी आहे. गोड्या पाण्याचा स्वच्छ पाणी एकदम. बघू शकतात खालचे दगड वगैरे दिसतात. आणि आपले यतीन गावकर तो पण ब्लॉक करता चौकास. भारी अगदी नजारो. आमचे मावशे उभे असत त्याचं. म्हणजे एका घोटी गावली बघा. भाळात घोटी गावली. मंडळी बघू शकता. हे पाणी किती आहे रे? होला हा, जास्त पुढे जाऊ नको हा. आपल्या गायला काय माहिती नाही. तर मंडळी ह्याच वाळात ना ते काहीतरी खुबे वगैरे पकडतात, हय मिळतात. हे बघा, पडलं तर गेलं. माझ्या साबणाचा उपयोग केला. प्रणव बॉडी दाखवता आपली, सौरभ पण दाखवता, आणि निलू आणि कुजू. ए जास्त लांब जाऊ नको. बाहुबली सकाळचं नजारो मंडळी बघू शकता, एकदम भारी. आणि ही मजा फक्त गावातच मिळतली. आमच्या गावात पण नदी असा, पण आमच्या गावात खाऱ्या पाण्याची असा आणि हा गोडा पाणी असा. त्यामुळे हय बघा, ते कपडे पण हे करतात धुतात. आणि साये मासे असतात बघा.
या साईडीक ना असे आतमध्ये साळे मासे असत आणि हे दगड बघू शकतास तुम्ही, गोल गोल अगदी दगड असत. हे आम्ही पहिले जे दगड असत ना ते कोयत्यांका धार वगैरे काढूसाठी घेऊन जातो आणि त्याच्यामुळे ते पाजळले ना की हे बघा बघू शकता असे दगड असत. अशा प्रकारचे मोठमोठे दगड असतात आणि हे दगड आम्ही नेतो आणि असे घासतो धारेर, म्हणजे काय होता की धार वगैरे व्यवस्थित येतात. बघू शकतास तुम्ही भरपूर दगड असत, प्रत्येक साईज दगडाची अगदी भारी आहे. आणि मंडळी ना असं पार्टी वगैरे करूसाठी अगदी भारी जागा असा बघू शकतास तुम्ही. ह्यासाठी की कसली तरी झाडं असत ह्यासाठी केलेली, अगदी मस्त पॉवरफुल नजारा, अगदी पॉवरफुल असा अजगणी गावचो वाळवतो. आणि ह्यासाठी बघू शकतास मंडळी अगदी दगड वगैरे ते भरपूरच असत, गोल गोल दगड. हे बघा ह्यासाठी पूर्ण असं काहीतरी सुकत घातलेला असा वाटता. बघा हे दगडाची आकार बघू शकता शो, गोल गोल अगदी मस्त. कोकणातलो माझं एक त्या दिवशी आमच्या घराच्या साईडचं थोडं छोटंसं व्हिडिओ मी करून टाकलेलं आहे. चांगला प्रतिसाद तुम्ही दिलात. कोकणची सकाळ म्हणून होतो, चॅनलला व्हिजिट करून बघा एकदा तो पण. आणि आता पण ह्या एरियात तुम्ही बघू शकता अगदी मोकळं एरिया आहे एवढं, पण पूर्ण एरियामध्ये असे दगड पसरलेले आहेत गोल 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 फळाचे, अगदी भारी वाटतं. मंडळी काय झालं की सध्या आता उकाडो वाढल्यामुळे, ऊन वाढल्यामुळे ना पाण्याची जरा कमतरता जिकडे तिकडेच भासता. आणि आम्ही 7-8 पोरगे इलेले होतो, तर त्यांका पण आपल्यामुळे त्रास नको, तर या अनुषंगाने आणि एक मजा पण मुलांका मिळाक होई, एखादी गोष्ट आठवणीत राहू होई, त्या गोष्टीसाठी आता आम्ही या व्हाळात इलेले असो. आमची आंघोळ वगैरे तर झालेली असा, पण पोरगे करतात. बऱ्याच वर्षातून ही मजा ते घेतात. चला तर मग आता आपण त्या ठिकाणी जाऊया, बघूया काय करतात ते. कान वगैरे मस्त अगदी पसरलेला, पॉवरफुल वाटतं अगदी. हे बघा हे वरती येऊन साबण वगैरे लावून परत खाली जातो. मंडळी आता मी जरा थोडं पुढे जातोय आणि आपल्या ऑर्गनिस्ट आपलो म्हणजे आपलं कीबोर्डिस्ट आहे, त्याची थोडी मुलाखत घेते जाऊन. ए यतीन कसा वाटता? बऱ्याच वर्षांनी असं अनुभव गावता काय गोड्या पाण्यात आंघोळ करणे? बऱ्याच दिवसांनी खाऱ्या पाण्यात रोजच असतात, म्हणजे तुमच्या पाठी काय समुद्रच असा, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होत नाही. पण आता कसं वाटतं तुमका, कसं वाटतं अरे? हा म्हणजे साबणाची गरज नाही, साबणाची गरज नाही. पोरगे अगदी मस्त आहे की मनसोक्त अगदी आंघोळ करतात बघा बऱ्याच दिवसांनी. ह्या साईडीक ना रस्तो असा, म्हणजे कणकवली रोड मिळता इकडून आचरा साईड, आणि या साईडला गेला तर कणकवली, आणि म्हणजे मध्येच नदी असा, आणि पलीकडच्या साईडला ही कुस्तळवाडी म्हणून असा अजगणी. तो ढेपुळो जो असा ना तर चिंगळे वगैरे काढूक जाता, पण म्हणता अजून पेवा घेणार नाही. ते पेवा घेणार नाही तर जातो कसं चिंगळे काढू? वरच असता तो.
सागर जा नातच तर जा. एक्स्ट्रा कपडे कशा काय कपडे काढ आणि जा चान्स सोडू नको. अरे क्या प्रणव आपला कौशल्य दाखवता तेव्हाचा काय करता माहित नाही. पाणी किती आहे रे दाखव. पाणी किती आहे. हा थंय कोण असतली ना रे. मंडळी ह्या साईटीक बघा माका एक खुबो दिसलेलो खुबो अमोलच्या व्हिडिओत वगैरे आपण बघतो. हे बघा खुबे म्हणतात खुबे आणि अशा प्रकारचे खुबे हे यांच्या या व्हाळात मिळतात. खुबो ना चांगलं हा खराब हा खराब हा. बघूया अजून मिळतात का. खराब हा पण अशाच प्रकारचे खुबे ह्या ठिकाणी मिळतात. बघूया आपल्याला मिळतात की दिसता काय. साये मासे तर भरपूर असतात हे बघा. फिश पा मोफत. हे बघा म्हणजे त्या लाईनीक असत ना खुब्यांची कवचा वगैरे पडलेली असत खराब झाली उगाडले. हे बघा हे ह्या साईडला पण खूप असत बघू शकतास तुम्ही. त्या साईडीक ते उघडलेले खुबे असत. शो साठी अगदी मस्त झाडा वाटतात. भारी वाटतं या ठिकाणचं असं म्हणजे सौंदर्य अगदी. सकाळचो वेळ सकाळच्या वेळी ह्या अगदी अगदी मस्तच वाटतं पॉवरफुल. हे बघा थोपारभर पाण्यात मी असे आता. हे बघा हे असे फातरी टाकून ठेवलेले आहेत आंघोळीक वगैरे करूसाठी किंवा कपडे धुवूसाठी वगैरे. सागर ए सागरे ए सागरे काय झोपतच खुळावलं की काय. एवढं भारी ह्याच्यात दिलं आणि झोपतो कसलो. चल आपण खुबे बघून येऊया पुढे जाऊन दिसतात काय. मंडळी आता आपण जरा पुढे जातो. या ठिकाणी सागर आणि मी जे खुबे असतात त्या व्हाळात मिळतात. बघूया आपल्याला मिळतात काय. त्यांका तोपर्यंत आंघोळ करून दे. त्यांका जास्त पुढे जाऊ देऊ नको. पुढे जाऊ देऊ नको. किती लांब गेलो. जुनो खेळ दाखव. फिरकी मारता बघा पाण्यावरती सागर. दोनच मंडळी जुनो खेळ आमचो. नदीमध्ये असं फिरकी मारायची. ज्याचे जास्त फिरके जातात तो विन. हे दोनच चला तर मंडळी आता आपण पुढे जाऊया. ये सागर खुबे दिसतात का बघा खुबे. नाही चप्पल घातलंय रे हे काय चिखल नाही.
की ह्या ठिकाणी नदीचं एंड होता बहुतेक, कारण पुढे काय दिसणार नाही बघा ह्या साईडीक. ते खायच्या साईडीक कुबे मिळतात आपल्याला काय माहित नाही. त्या बघा त्या साईडीक काय नाही, त्या साईडीक पूर्ण पॅक झालेला. चला तर पुढे जाऊया आपण, त्या पलीकडच्या साईडीक जाऊया. चल असं वाटतं की ही झाडं कोणतरी लावलीत ना सागर. दळी 5 एक मिनटं आम्ही फिरतो नदीच्या कडेनेच असो, पण अजून पण आमका काही एक खूप दिसलो नाही. अमोलला विचारू काय होता खायच्या साईडला मिळतात, आमका काय माहीत नाही खायला. पण आता इलो आपण बघूया. आता त्या साईडीक तर नदीचं एंड झालेलं होतं, पुढच्या साईडला बघूया आपल्याला काय दिसता काय. पोरगे पण ते आंघोळ करतो, त्यांच्यावर पण लक्ष ठेवू. ही असून वाट ब्लॉक ना अरे असा. हा भाई झाड कसलं आता भाई, फळं होते का छोटी छोटी. वा मस्त. कसा वाटतं तुका अकडे इलस? मस्त हा मस्त एकदम. म्हणजे अशी ही तुझी पहिली ट्रिप हा काय? हो ते पहिलीच ट्रिप आहे अशी. असं तू पण मिस केलं, तू आणि मी मिस केलो आपण आंघोळ करणं. हां तर ठीक आहे, नेक्स्ट टाईमला ह्या साईडला ऑर्डर असली ना का आपण नक्कीच नदीमध्ये आंघोळ करायची. तर मंडळी बघू शकतात ह्या साईडीक पण ना असे झाडाचे दगड अगदी मस्तपैकी पसरलेले असतात. पावसात पाणी इथे फुल भरत असणार ना? हो होत फुल भरत असतं, कारण वाटताच हा पूर्ण नजारा अगदी भारी आहे. हीच नदी आपल्याकडे बघू गेली ना? शकता ह्या झाड एक सिंगलच झाड होय मध्ये चिलाला भारी वाटतं. तर आपण वरती अडकलेला म्हणजे तेवढ्यापर्यंत पाणी लागतं रे. हीच नदी वाटतं आपल्याकडे गेली ही गड नदी. गड नदी ना? हो बरोबर. तू काटा होता आपण आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा हकडे ह्या साईडला गेलो का असले दगड घेऊन जाऊ. कशाक सांग, कोयत्यांका धार काढूसाठी. आणि ह्याना ना पटकन अशी धार वगैरे येतात. चल मग आता आपल्याला काय पुढचं काय माहित नाही, पण आता जाऊया. तर मंडळी आता आपण परत ते पोरगे आंघोळ करतो तसं जातो, कारण त्यांच्याबरोबर पण लक्ष ठेवू पुढे पुढे जातील कोंड वगैरे काय असतात तर आपल्याला काय माहीत नाही. त्यासाठी गरम असा होता ना वाटता आंघोळ करायची. उगाच करून इलो. आमका यांचं प्लॅनिंग माहीत नव्हतं ना, म्हणजे आपल्या त्यांका पण माहीत नव्हतं की एवढा पाण्यात काही प्रॉब्लेम होत. बरा झाला व्हाळा लय ना निसर्ग, म्हणजे काही काही गोष्टी ज्या असतात ना निसर्गाच्या सानिध्यात असणारे त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायचो आपण. पक्यार होतो व्हायचो. तर आता बघा ह्या अजगणी गावामध्ये गड नदी आहे गोड्या पाण्याची. त्या ठिकाणी आंघोळीक जरी पाणी नसला तरी व्हाळात येऊन माणूस आंघोळ वगैरे करू शकता. आणि ते नॅचरल आहे, म्हणजे अशी गोष्ट तुमका खायच्या वॉटर पार्कमध्ये पण जाऊन मिळायची नाही तेवढा आनंद अशा ठिकाणी येऊन मिळता. मनसोक्त फ्री आणि हव्या तेवढा. टायमाचं काय बंधन नाही किंवा काय नाही. चला आपल्या पोरग्यांचे पण आता आंघोळे होतीलेले असते ते. आता आपण जाऊया बघूया ते काय करत असता. चला तर मंडळी परत एकदा आपण इलो बाहेर. नागडे उघडे अजून असत, आंघोळ वगैरे झाली आहे. तिकडे कोण रे?
अरे ओ भैया किधर चले? वालू निकालने। हाँ डंपर इलो। ठीक आहे टावेल सुटात बघ. ह्याचा का अजून मन भरणार नाही हा. तो अजून आंघोळ करताच हा. हे बाकीचे पोरगे बाहेर इलेत आणि माझ्या टॉवेलचा पुरेपूर उपयोग करताना सौरभ साळकर. तर मंडळी आता आपण ह्यांका विचार कसा वाटला खुजी तुका आंघोळ करून? भारी एक नंबर. भारी वाटला. एक नंबर. आमच्याकडे खारं पाणी गोडा पाणी तुका कसं वाटलं निलू? मस्त. पहिल्यांदाच गोड्या पाण्यात आंघोळ परत एकदा येऊया ना. वॉटर पार्कची काय गरज नाही त्याला. तर ह्याचा आता अनुभव चांगला मिळाला. सौरभ तुका कसा वाटला? मस्त मजा आली. परत एकदा यायचा. नेक्स्ट ऑर्डर असली का आपण आंघोळच करायची नाही हयच आंघोळ करायची. तर तू डिप्लाय एक नंबर. आता आमचं एक तकडे त्यासाठी गेलेलो असा आणि प्रणव आमचं बाबा कॅमेरामॅन असा तो बाबा तुका कसा वाटला? मस्त वाटला. भारी एकदम. जे नाही इले त्यांनी काय मिस केलं नाही सगळाच. आणि हा बघा हा पडला एका आंघोळ करूक मिळाली नाही मजा घेऊक मिळाली नाही. ह्यांचं इंटरव्ह्यू घेते म्हणून हेका चक्कर इली बघू शकतास तुम्ही. डायरेक्ट पाणी घालू काय? याच्यावर पाणी घाला रे. याचा कवच कुंडल्याचा पाणी घाला तोंडात त्याच्या पटकन उठतलो. तर चला तर मंडळी मग कसं वाटलं व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि अशाच एका व्हिडिओमध्ये परत एकदा भेटाया. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि आपल्या जर चॅनलला नवीन असलात ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा म्हणजे आपले येणारे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील. चला तर टाटा बाय बाय. काळजी घ्या. अरे पायरे